महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनानंतर अवघा महाराष्ट्र हळहळला। अजितदादांच्या अचानक जाण्यानं सर्वसामान्यांपासून राजकीय वर्तुळापर्यंत अनेकांनी दुःख व्यक्त केलं। त्यांच्या जाण्याचा धक्का एका टीव्ही रियालिटी शोचा विजेता आणि मूळचा बारामती तालुक्यातल्या असलेल्या सूरज चव्हाणलाही बसला। अजित पवार यांच्या निधनाला महिना उलटून गेला असला तरी त्यांच्या आठवणी अनेकांच्या मनात ताज्याच आहेत। सूरज चव्हाणनं नुकताच सोशल मीडियावर एक भावनिक व्हिडिओ शेअर केलाय आणि अजितदादांना आदरांजली वाहिली आहे। या व्हिडिओमध्ये सूरज आपल्या पत्नीसह फुलांनी सजवलेल्या टेबल समोर उभा दिसतोय। टेबलवर अजितदादांचा फोटो ठेवून त्याला हार अर्पण करण्यात आलाय आणि फुलांनी दादा अशी अक्षरेही सजवण्यात आली आहेत। व्हिडिओ सोबत सूरजनं लिहिलंय, दादा कायम आठवणीत राहणार तुम्ही, खूप मिस करतोय दादा। या शब्दात त्यानं आपल्या भावना व्यक्त केल्यात। खरं तर कधी काळी पत्र्याच्या घरात राहणाऱ्या सूरजचं स्वतःचं घर असावं हे मोठं स्वप्न होतं। एका टीव्ही रियालिटी शोची ट्रॉफी जिंकल्यानंतर त्यानं अजित पवारांची भेट घेतली होती। त्यावेळी अजितदादांनी त्याला घर बांधून देण्याचं आश्वासन दिलं होतं। दिलेला शब्द पाळत त्यांनी सूरजसाठी आलिशान घर उभारून सुद्धा दिलं। त्यामुळे सूरजचं आयुष्यच बदललं। अजित पवारांचं अचानक जाणं हे सूरजसाठी वैयक्तिक पातळीवर सुद्धा एक मोठा धक्का असल्याचं तो सांगतो। अजितदादांनी पूर्ण केलेल्या स्वप्नांच्या आठवणींनी तो भावुक झाला असून त्यांचा ऋणानुबंध आयुष्यभर लक्षात ठेवणार असल्याची भावना त्यानं व्यक्त केली आहे।